पागी बाबू मैदाना बाहेर, फलंदाज बाद, पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सौरभ विश्वकर्माने. चांगली मॅच बघायला मिळेल दोन विजयी संघांमधील. एका बाजूला श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ आणि त्याच्या समोर टीम अल्पेश 11, सिद्धांत वारंग, अल्पेश कळंबे, सौरभ विश्वकर्मा, मया, समीर विचारे, नेबिल, सिद्धेश बडांबे. ही 80% तर प्लेयर्स आहे, 80% प्लेयर्स आहे. दिस इज नॉट फेअर, हे सही नाही आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. रोहित गाडी याच संघाचा एक भाग तेजस आलाय आणि आता प्लेयर्स वर्सेस JSR असा खेळ मैदानात बघायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला तेजसने एका धावेसाठी खेळलाय. मागील मॅच मध्ये विजय चौकार त्याला लगावला होता. 100 रुपये अविनाश जाधव यांच्याकडून रोहित गाडीसाठी. जर का डाई लगान चौकार अडवला तर आव्या उर्फ पेडा आणि बक्षीस लगावलंय रोहित उर्फ टेंडा. आता त्याच्यामध्ये पेडाने तेंडाला बक्षीस लावले. मोठा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिद्धूने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एकच धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सौरभ विश्वकर्मा चांगली बॉलिंग आतापर्यंत करतायत अल्पेश 11 साठी. हलक्या हाताने चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अडवलं गेलंय. रनआउटची संधी. फलंदाज विपुल गमरे बाद. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. मिस्टर साईश गबस आल्यानंतर हो चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. समय की बात है, नसीब की बात है. डायरेक्ट हिट. तेजस बाद. 1 मोर विकेट डाऊन. गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. माझी जायची कामाला कंपनी, तिकडे तिच्या दुल्लाय कशी प्रेम कनी. सोडून होलाच तोडून मन माझं ते पाखरू बुरदिश उडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. वेल डन आणि वेल डन अमित. अमितला मॅच जिंकल्याचा आनंद आहे आणि अनिरुद्धला सुद्धा. चेंडूला फॉलो थ्रू मध्ये अडवलं. अक्षय गांगणने चेंडूला तटावलं होतं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 आहेत की 3 आहेत? किती आहेत? 2 धावा 3 विकेट आहेत. 2 धावा 3 विकेट. पहिलं षटक संपलं. नेबिल न्यू बॉलर. नेबिलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी अल्पेश 11, वन ऑफ द स्ट्रॉंग साइड. अल्पेश कळंबेने गोलंदाजी जर केली तर स्वयं गिरकर यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस. तो म्हणतो रिटर्न देतो मी, असं बोलतो. अल्पेशने ओपनिंग केली तर काही नंतर. अक्षय गांगण. अक्षयला तो वादळी खेळ करावा लागणार आहे. बारुंडा माऊलीसाठी अनेक वेळा अक्षयला आपण मधल्या फळीमध्ये फलंदाजी करत असताना पाहिलंय. गरज आहे संघाला, कारण श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओला जर का हा सामना जिंकायचा असेल तर अक्षय साईश यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेच्या. मिडल ऑर्डरमधली ती कमान सांभाळणं गरजेची, अदरवाईज सामना लांब जाईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय चेंडूला. सिंगल येते. सिद्धूच्या चेहऱ्यावरती हसू आहे. एक सिद्धूने डायरेक्ट हिटद्वारे तेजसला परत पाठवलंय. अल्पेश कळंबे. PPL म्हटले की अल्पेश कळंबेला वेगळी ऊर्जा येते, वेगळी ताकद येते.
समोर डाऊन दी ग्राउंड अल्पेशच्या जवळून कडक शॉट चेंडू सीमा रे का पार चौकार. आया वाडीन पोपई पीक आया वाडीन पोपई पीक आया मंगारी बघ ना गो मालिक दिक आया वाडीन पोपई पीक. ये क्या हुआ. कशा प्रकारे हा फटका लगावला गेला होता, तटावला गेला होता तो बघितलं जाणार आहे. आमचे दोन्ही पंच बारकाईनं बघतायत त्या स्क्रीनवरती कशा पद्धतीने हा फटका लगावला गेला. येस येस स्टेपसाठी बघायचं. येस प्लीज चेक. वा चौकार आहे. अल्पेशचं टेन्शन वाढलं. गंभीर विल सेड. साईश गवसने मारलेला तो फटका होता. आइए दोघे जण आता हळू आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येतात. चेक केलं जाईल. तुम्ही येईपर्यंत साईजचा जीव धडधड करायला लागलाय की नक्की काय झालंय. खूप वेळाने एकतर चौकार आलाय. हा गेम चेंजिंग चौकार होऊ शकतो, पण काय तो चौकार आहे की नाही हा प्रश्न आहे. रागाव प्यारा ओढा मी अक्षय वर करना पण अक्षय मस्ती क्या रागावना. प्यारा ओढा मी अक्षय वर करना पण अक्षय मस्ती क्या रागावना. सगली पोरा मला ग चिडवत तुझ्याशी थोडा बोलू तरी मला हसत. माझी काय त्यात चुकना तू सांग ना माझी काय चुकना. प्यारा ओढा मी तुझ्यावर करना पण तू मस्ती नको रागावसना. प्यारा ओढा मी तुझ्यावर करना पण तू मस्ती नको रागावसना. येस इट्स अ नो स्कोर. अल्पेश थँक्यू सो मच. धडधड अल्पेशची वाढली होती साईश बरोबर. आभार त्याने व्यक्त केलेत यूट्यूबचे. गंभीर 3 बॉल. हो अक्षयसाठी गाणं लावलं तर आमच्या मयूरने अक्षयने ऐकलं नाही. अक्षय गांगण साईश गबस मिडल ऑर्डरमधील 2 धाकड फलंदाज केव्हाही या मॅचला पलटवू शकतात. दोघांमध्ये क्षमता आहे. असं नाही की साईशने कधी अशा प्रकारच्या मॅचला वेगळा टर्न दिलेला नाही. अनेक वेळा साईशने अशा
सिच्युएशन मध्ये चांगला खेळ केलाय अक्षय गांगणने सुद्धा. नेबिल आपल्या गतीनं आपल्या फ्लाईटनं भरपूर साऱ्या गोष्टींना नेहमीच बीट करत असताना नेविल बघायला मिळाल्यात. चेंडूला वळण देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंड आहे. एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं. वन मॉर सिंगल. एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसतेय. फुलपाडा प्रीमियर लीगचा थरार आपण बघताय. 2 विजयी संघांमधील मॅच आहे. क्वालिफाय होणारा पहिला संघ हेमंत 11 राहिलाय. इथून आपल्याला दुसरा संघ मिळणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅपमधून पाठवला अक्षय गांगण. चेंडूला पाठवलंय दे दनादन चौकार. अगं पोरी मी अक्षयची आयटम मला रोज त्याची आठवण. थँक्यू अक्षयने आठवण करून दिली या चौकाराने. शानदार बॅटिंग जरा. हो यावेळेला समीर मागे पुढे बघून यष्टीचित करण्याचा प्रयत्न करतात. बीट केलंय नेबिलने या चेंडूने. आलाय डॉट. षटक क्रमांक दुसरं संपलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती 3 गाड्यांच्या पतनानंतर टीम श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ. यानंतर होणारी मॅच सूरज. यानंतर होणारा सामना 3 स्टार बारोंडा डॅडी 11. डॅडी 11 आणि 3 स्टार बारोंडा. 3 स्टार बारोंडा माऊली आणि डॅडी 11 दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉससाठी. ओहो आतमध्ये येणारा चेंडू क्लीन बोल्ड. अक्षय गांगण डिपार्ट्स. मडाची आठी आठी भाऊ मडाची आठी आठी मडाची आठी आठी भाऊ मडाची आठी आठी. बारीक पासून माझे पाठी हित बारीक पासून माझे पाठी. नवीन फलंदाज मैदानातील चेन्नई सागर सावंत. हो पहिला चेंडू आणि त्या चेंडूला उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना पंच दंडित करतात. वाईड आलाय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. सागरने आल्याला मोठा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. यावेळेला इनसाइड आउट केलेत. चांगली फिल्डिंग. सौरभने चेंडूला अडवलं. फक्त एकच धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. खूप चांगला कनेक्ट बघायला मिळाला. जसा बॉल येईल तसाच दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. यश टॉससाठी दोघे जण आलेले आहेत. सूरज यस चेंडू सी मारेगा पार. चौकार. थँक्यू. टॉस साठी आले डारल सामी आणि त्याच्या समोर थ्री स्टार बारोंडा माऊली. कोणी जिंकला? 3 स्टार बारोंडा माऊली. बोल फर्स्ट. थँक्यू. सॅमी नाराज झालाय कारण त्याने टॉस जिंकलेला नाही. त्याला बॅटिंग करायची. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. साईश गबस. हो यावेळेला स्क्वॅर कट करायचं होतं. चेंडू गेला एका धाब्यासाठी. सिंगल धाब येते. 17चा 18 झालाय. सागर सावंत. जर का सागर सावंतने इथून चौकार लगावला तर एक चांगला आधार मिळू शकतो. हा बॅटिंग करणारा श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ या संघाला. दीपक पागी आणि ऋतिक पागी यांचा हा संघ. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू काही प्रमाणात सबमरिंग जातोय डिक्लेअरच्या दिशेने. एकदा येताना दिसते. 19. 3 षटकांचा खेळ झालाय.
19 धाबा धावपालकावरती टीम श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ. गाडी झुक 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 चाल पुष्या काय नाही बोल गाडी झुक 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 चाल पुष्या काय नाही बोल 19 आला. वाईड आला ना एक चौकार आला. पहिला एक, दुसरा विकेट वाईड, 1 4 वाईड, 1 परत 1, 2 वाईड आहेत. येस महेश अंडरकडून 500 रुपये सागर सामंतच्या लगातार 3 चौकारांसाठी. समोर आहे समीर विचारे. टॅप केले चेंडूला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र धावून कंप्लीट केले. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल 20 वरती. मग शेवटचं षटक आहे. एखादी बाउंड्री आली तरी सुद्धा चांगलं धावफलक बघायला मिळू शकतं, पण ते चांगलं धावफलक बघायला मिळेल का हा सुद्धा एक प्रश्न. शेवटच्या क्षणाला साईज घोषने चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. शेवटच्या क्षणापर्यंत वेट केलं. सिंगल. एक धाव आली आणि एका धावेने पुन्हा एकदा. जरी एक सागरने चौकार मारला तरी सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे महेश उंडेरकडून. वाईड आलाय आणि तो वाईड खूप मोठा आधार देऊन जाणार आहे तो टीम श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ या संघाला. समीर विचारे पुन्हा एकदा सागर समोर. हो सब मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, पण धावत असताना फलंदाज साईश गवस बाद. लग्नालू आम्ही लग्नालू लग्नात नाचाई मजा ये आम्ही आऊ लग्नालू लग्नालू आम्ही लग्नालू लग्नात नाचाई मजा ये आम्ही आऊ लग्नालू. तू तर फारशी बेस नांगस तू तर फारशी बेस नांगस तू तर फारशी बेस नांगस. फुलपाड्याच्या अंडरआर्मच्या सातपुतेने जर का लगातार 3 चौकार लगावले तर जांटीकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. सातपुते ऑफ अंडरआर्म क्रिकेट. ओ टॅप केलं चेंडूला, चेंडू मागे निघून गेलाय. डॉट आलाय. जॉन्टी एक बॉल एक चौक्यासाठी काहीतरी 200 सातपुतेसाठी. आता तो सातपुते मला माहीत नाही कोण आहे. टॅप केलं चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल आली आहे आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 23 वरती. टॅप चौकार पण चालेल ना जॉन्टी? टॅबवरती पण सातपुते. अच्छा रिषभचं आडनाव सातपुते आहे. समीर विचारे समोर रिषभ. हो थोडक्यात हुकलाय. रनआउटची संधी हातामध्ये चेंडू नाही आलाय. सिंगल आली आणि सिंगल आल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. धावफलक धावा 24. 25 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते अल्पेश एलन या संघासमोर.
हे देख गरीब आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 24चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. सिद्धांत बारंग आणि सौरभ विश्वकर्मा 25चा, माफ करा, आणि बाबू ऋतिक पागी यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडूला एका धावेसाठी पाठव दिले निलूच्या हाताकडे. एक धाव येते सिंगल. एका धाव्याने धावबलकेचा श्री गणेश झालाय. मॅराथॉनची जर्सी बाबूच्या खांद्यावरती आहे. समोर आता सौरभ असेल. 25 साठीचा पाठलाग किंवा 25 साठीचा संघर्ष हा बघण्यासारखा असणार आहे. संयम तुम्ही किती ठेवताय, किती पेशन्स आहेत तुमच्यामध्ये, त्याच्यावरती तुमच्या त्या मॅचचा रिझल्ट डिपेंड करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून चालला. सिंगल दाब येईल. एकापेक्षा जास्त काही नाही. फुलपाडा प्रीमियर लीगचा हा थाट आपण बघतोय. सध्या चालू असलेल्या मॅचेस विजयी संघांमधल्या आहेत. पहिल्या 3 मॅच यावेळेला ड्राईव्ह केलाय. विपुल गमरेच्या जवळून चेंडू निघून गेलाय. सीमारे का पार, चौकार. बघा आता सगळेजण हळूहळू मजा मारायला लागणार आहेत, एन्जॉय करावे लागणार आहेत, कारण त्यांना माहीत आहे आज या सणाचा उत्सवाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच PPL चा दिवस. मॅच नंबर 9 3 स्टार बारोंडा माऊली आणि डॅड 11 या 2 संघादरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर लुझर मधली मॅच खेळवली जाईल. त्याच्यामध्ये बारोंडा माऊली आणि जीवदानी माऊली मॅच नंबर 10. आई बारोंडा 11 आणि IVY लिगसी या 2 संघात मॅच होईल. मॅच नंबर 12 जयमाला वॉरियर्स वर्सेस DC पॉवर हिटर या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. तुर्तास सिद्धांत वारंग सौरभ विश्वकर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावफलकात धावा आहेत 9. पाठलाग आहे 25चा. अतुलचा चेंडू डाऊन द ग्राउंड. सागर, ओहो व्हॉट अ फील्ड. जसे आज तसं उत्तर. जितका वेगानं मारला तितक्या जलद आणि चपळाईने चेंडूला अडवलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः साईश गवस चेंडूवरती आले. सिंगल धावून कंप्लीट केली गेली. 10 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या सामन्याला लवकर क्लोज करण्याचा, फिनिश करण्याचा प्रयत्न कदाचित अल्पेश 11चा असू शकतो, पण काय श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ ओहो व्हॉट अ फील्ड. अनुज चेंडूला दुरून अडवलं आणि अडवत असताना आतमध्ये फेकलंय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. हेच कौशल्य बघा ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने चेंडू वेगाने आला होता आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न झालाय. हेच कौशल्य तर या PPL मध्ये दिसून येत असतं आणि म्हणूनच या PPLचं मागील 5 वर्षापासून आयोजन होतंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, हातातून चेंडू निसटलाय. 1 धाव सहज कंप्लीट केली सिद्धूने. सिंगल आली आहे आणि सिंगल नंतर धावफलक धावा आहेत 12. 12 पन्नन. फुलपाडा प्रीमियर लीग पुन्हा एकदा. यावेळेला उजव्या बाजूने अनुजला कोणतीही संधी नाही मिळाली. जोपर्यंत अनुज डाईव्ह लगावतील, स्केप लगावतील, तोपर्यंत चेंडू निघून गेला. सीमारेखा पार,
चौकार. हलक्या हातानं पुश केलं, चेंडूला स्टिअर केलं, धावून दिलं एका धावेसाठी सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपालकी धावा आहेत 17. 12 चेंडू आणि आता 8 धाव्यांची गरज. चला सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया, जिथे विपुल गमरे बॉलिंग मार्क वरती तयार, त्याच्या समोर सौरभ विश्वकर्मा. मोठा फटका यावाला गॅप मधून. पहिला चेंडू होती विपुलच्या, मोठा आक्रमण, चौकार. एका धावेसाठी चेंडूला खेळलं, सिंगल धाव आली आहे. 22 धावा झाल्या असतील. 22. अजूनही 3 धावांची गरज आहे. विपुल गमरे फक्त फॉर्मॅलिटी, औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे असं वाटायला लागलंय. जशी तोडफोड सुरुवात सौरभ आणि सिद्धूने केले. एका धाव्यासाठी चेंडूला पाठवलं, जिथे एकच धाव आहे. विपुल गमरेचं ही षटक. तिसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश करण्याचा इरादा दोन्ही फलंदाजांकडून फलंदाजाकडून दिसून यायला लागलाय. वाडा बॅटनं चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला पाठवलं, एकच धाव, सिंगल येते. प्रयत्न तर चांगले आहेत की राईट कॉर्नर, लेफ्ट कॉर्नरला टार्गेट करावं, पण यश आत्तापर्यंत पाहिजे तसं मिळालेलं नाही आहे. मोठा फटका मारण्याच्या नात्यामध्ये फलंदाज सिद्धांत वारंगबाद. पालघरचे बाजार आहे मैत्रा, पालघरचे बाजार आहे. पुढचे महिन्याची तारखला 12, कुठं गयो परी तुला मेलाया. थँक्यू डुजे. अल्पेश कळंबे फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि अल्पेश 10 रनची गरज आहे. फक्त एकच रन, 0 वाढवला तरी पण चालेल. ओ पहिला चेंडूवरती षटकार, फलंदाज अल्पेश बाद. कुठं गयो परी तुला मेलाया. पालघरचे बाजार आहे मैत्रा, पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मध्ये मैत्रा. आणि आता समीर विचार हे नवीन फलंदाज आलेत. एका धावेची गरज असताना सागरच्या हातामध्ये चेंडू आहे. चला लवकर. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. मॅच फिनिश, सामना संपला. सामना जिंकला टीम अल्पेश शिलवन या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय तो संघ श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ. चला आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर सौरभ विश्वकर्मा.